महाराज, एक गोष्ट विचारू? तुम्हाला कधीच कोणाचाही राग येत नाही, हे कसं? त्या हरिपाटलाच्या भावांनी तुम्हाला उसाच्या कांड्यानी मारलं, तुम्हाला इजा देखील झाली नाही आणि राग देखील आला नाही, हे कसं? आम्हाला कोणताच अहंकार नाही जगन, आम्ही कुणीच नाही असं आम्ही मानतो आणि हेच सत्य आहे. करता करविता तो आहे, आम्ही निमित्त मात्र. आणि आम्हाला तर रागवून चालणार नाही, कारण शिष्य गुरुचं अनुकरण करतात. आम्ही रागावलो तर शिष्यही रागीत स्वभावाचे होतील. पण महाराज, राग आटोक्यात ठेवणं सगळ्यांनाच जमत नाही बरं. इथेच तर सगळा घोळ आहे बळवंत. बळवंत? म्हणजे तुम्ही आता इथं आहात पण आणि नाहीये पण, बरोबर ना? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नमस्कार बळवंतराव. नमस्कार नमस्कार. काय चाललंय? ठीक चाललंय. नाही म्हणजे काशी यात्रेला गेला होतात असं ऐकलं. होय होय. छान, म्हणजे पुण्य संचय करून आलात. हो. आणि हो, गंगार्पण काय केलात? राग काय सांगून खरं वाटत नाही, नाही का? हो, मी चक्क राग गंगार्पण करून आलो. आता कोणावरही रागावणार नाही. अहो खरं की काय? पुन्हा तेच कुठं बोलतोय का मी? एकदा सांगितलं ना राग गंगार्पण करून आलोय म्हणून. अविश्वास दाखवता तुम्ही माझ्यावर. पुन्हा एकदा विचाराल तर मुस्काट फोडून देईन मी, मूर्ख लेखाचे. काय रे बाळा? आशोबा, आजो मी काय नाही केलंय, खरंच काय नाही केलंय, माझ्यावर रागवू नका. नाही रे बाळा, यापुढे तुझा आजोबा केव्हाही रागावणार नाही. तुझा मुक्का नाही. पुरुषोत्तम, मी नातवाचे लाड करीत होतो. आम्हाला नकोय तुमचे लाड. तुमची सावली देखील माझ्या मुलावर पडू देणार नाही मी. पुरुषोत्तम. मामांजी, आलात तुम्ही? बघ बघ बघ, तुझा नवरा कसा बोलतो माझ्याशी. तुझी फूस आहे म्हणून तो बोलतो माझ्याशी असा. मामांजी, हिला कशाला बोल लावताय? आधी स्वतःचं वागणं तपासून पहा. माणसासारखे दिसता म्हणून माणूस म्हणायचं तुम्हाला, अन्यथा अन्यथा काय? जनावर? अरे तू बोलशील रे, तुझ्या बापाशी जनावर पण म्हणशील. तुला जन्म दिला त्याचं चांगले पान फेडतोयस. अहो आल्याला कशाला चिडचिड करताय? अगं चिडू नको तर काय करू? माझ्या नाताचे लाड करत होतो तो ओढून नेला त्याला. अगं माझी सावली सुद्धा पडू देणार नाही असं म्हणतो हा कार्टा. याला कारणीभूत तुमचं वागणं. तुमच्या या तरेवाईक वागण्यामुळे आणि तापट स्वभावामुळे लेकरानं दुसरी चूल मांडली. घराचे 2 भाग पडले. आता तरी तुमचा स्वभाव बदला. अगं माझा तापट स्वभाव गंगार्पण करून आलोय मी. हे सुद्धा चिडूनच सांगताय. आई, इतकी वर्ष झाला नाही, यापुढे यांच्या स्वभावात काही बदल होणार नाही. चल रे, जा जा रे, तोंड काळ कर माझ्या पडून. हे 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 तुझे लहानपणापासूनचे लाड आहेत म्हणून ह्याचे हे परिणाम आहेत. बापाचं मान देखील राखता येत नाही. कशी झाली काशी यात्रा? जळली मिली काशी यात्रा. राग गंगार्पण करून आलो, काय उपयोग झाला? घरी आलो तर पोराने टाळकं फिरवलं. मरो बरं, ते व्यापारी कापूस खरेदीसाठी येणार होते, येऊन गेलेत का? नाही, कोणी नाही आलं. नाही नाही आले? कसं नाही आले? त्याने वायदा केला होता. शब्दाला काय किंमत आहे की नाही? आता मुलींना धाडतो आणि बोलावून घेतो त्यांना. अहो यात्रेहून आलात, दमला असाल. कामाचं उद्या बोलू. गरम पाणी काढून ठेवलंय, आंघोळ करून घ्या. तू मला कल शिकवू नकोस. तू जा, तुझं काम कर, जा.
कुठे आहे तुम्ही? अहो या ना इकडे. अहो 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 काय झालं? हे काय? आंघोळीचं पाणी. आंघोळीचं पाणी? हो. थांब जरा. काय झालं? आई गं, आई. समजलं भाजलं आता. एवढं गरम पाणी आंघोळीसाठी? अहो मी ते पाणी आणून ठेवून गार पाणी घालणार होते. गार पाणी घालणार होते केव्हा? भाजून मी मेल्यावर का? आई 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 अगं काय झालं? काही नाही. काही नाही. अहो किती मोठ्याने ओरडला तुम्ही. आणि हे काय हात काऊन धरून ठेवलास? बघू. आई अगं हा हात कशाने पोळला? अरे त्यांना ते आंघोळीचं पाणी काढून देत असताना. खोटं बोलतेस? कुणाची भीती आहे मला? तुझ्या आईच्या हातावर मीच गरम पाणी टाकलं. बाबा. आई अगं अरे माझी चूक झाली रे. बस काही बोलू नकोस. अगं खूप सहन केलंस, पुरे आता. मला या घरात राहावंसच वाटत नाही. गावात दुसरं एखादं घर पाहतो. तू पण आमच्या बरोबर येऊन राहा. नाहीतर एके दिवशी हा राक्षस जीव घेईल तुझा. पुरुषोत्तमा काय बोलतोस? अरे वडील आहेत ते तुझे. वडील? कधी मुलासारखं वागवलं का त्यांनी मला? इतक्या मन धरण्या करून बाबांना काशी यात्रेला पाठवलं. राग गंगार्पण करून या म्हणून सांगितलं. काय झालं? काडीचाही बदल झाला नाही या माणसात. होईल. धीर धर. तोच धीर धर. मी तर कधीचीच आशा सोडलीये. राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था पाहावीच लागेल. पुरुषोत्तमा महाराज आता तुम्हीच काय ते करा. तुझ्या नवऱ्याची अवस्था कुत्र्याच्या शेपट्यासारखी आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. पण तू काळजी करू नकोस. बळवंत मनाने वाईट नाही, त्याला सुतासारखा सरळ करतो की नाही बघ. येईल विचारपूस करायला. हात झोंबतोय ना तुझा? सुशिला काय होतंय? काही नाही हो. नाही कसं? हात पोळलाय ना तुझा? छे हो, काहीतरीच काय. चूल पेटवताना भाकरी भाजताना कितीदा हात पोळलाय माझा. सवय आहे मला त्याची. ते वेगळं. हात बघू. दुष्टपणाने वागलो मी, क्षमा कर. अहो हे बघ, चंदन उगाळून आणलंय. हाताला लाव, थोडा थंडावा येईल. तुम्ही स्वतः चंदन उगाळून आणलं? हो, मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय. आजवर माझ्या रागामुळे तुला फार सोसावं लागलं. नाही हो. नाही कसं? इतकी माया आहे तुमच्या मनात, मग असं का हो वागता? तुमच्या मनाचा ताबा रागानं घेतला की तुम्ही तुमचे राहत नाही. माझं ऐकाल? एकदा तरी गजानन महाराजांकडे जा, त्यांचं दर्शन घ्या. म्हणजे तुम्ही तुमचा राग आटोक्यात ठेवता की नाही बघा. आपण जाऊया, मी येते तुमच्या बरोबर. मी माझा राग आटोक्यात ठेवू शकतो. त्यासाठी मला गजानन महाराजांकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. यापुढे मी कधीही कुणावरही चिडणार नाही. आणि चिडलात तर वचन द्या मला, यापुढे कुणावरही चिडलात तरी मला सोबत घेऊन गजानन महाराजांकडे जाल. त्या वचन. दिलं वचन. मालक, काय रे, एकटाच आलास? व्यापारी कुठे आहेत? तू गेला होतास ना त्यांच्याकडे? केलं होतं मालक. तुम्ही बोलावलं असं सांगितलं त्यांना, पण एकही व्यापारी यायला तयार नाही. काय? त्यांना आपला कापूस नकोय. काय? कापूस नकोय? ते म्हणाले तुमच्यासारख्या रागीट आणि तरकट स्वभावाच्या माणसाशी व्यवहार करण्याची त्यांना इच्छाच नाही.
अरे गोदाम भरले कापसानं, एवढ्या कापसाचं काय करू मी? आग लावू? आता मी काय सांगू मालक? चल जा, चालता हो. तोंड काळ कर माझ्या पुढनं. अरे चल जा, जा म्हणतो ना. महाराज, महाराज, मी मगासपासून बघतोय तुम्ही कोणत्या तरी गहन विचारात हरवलात. काय करतोयस? मी काय करू शकतो महाराज? गप्प राहू शकतोस महाराज. बरं ठीक आहे महाराज. ये बंकट. महाराज, कापूस खरेदीसाठी मी बळवंतरावांकडे जातोय. त्या जबदग्नीकडे जातोयस का? जा जा, तूच एक त्याला बरा भेटलायस. बळवंतराव रागीट आहेत, पण मनानं माणूस काही वाईट नाहीये, आपण जाणताच. महाराज, बळवंतराव काशीला गेले होते. राग गंगार्पण करून आलेत असं गावात सांगत होते. ते सुद्धा संतापून, रागवून. कुणीही व्यापारी त्यांच्याकडून कापूस खरेदी करायला तयार नाही. जणू काही अघोषित बहिष्कारच टाकलाय बळवंतरावांवर. अतिराग आणि भीक माग असं म्हणतात ते उगीच नाही. तू तरी त्याच्याशी जुळवून घेतोस ते बरं करतोस. तूच त्याचा उद्धार करणार आहेस. महाराज, तू निमित्त होणार आहेस. फक्त तू एकच कर. काय करू महाराज? व्यापाराने त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे हे तुला माहिती आहे, हे त्याला समजू देऊ नकोस. आणखीन 4-5 दिवस तरी तू त्याच्याकडून कापूस खरेदी करू शकणार नाहीस असं त्याला सांग. जी महाराज. बाकीचं आम्ही पाहून घेऊ. नमस्कार बळवंतराव. नमस्कार नमस्कार. या या बंकटलाल शेठ, या 100 वर्षे आयुष्य आहे तुम्ही. हो, मी सांगतोय ना तुम्हाला, बघाच तुम्ही. म्हणजे आपण ज्योतिष विद्याही जाणता हे ठाऊक नव्हतं मला. हो, मी तुमचाच विचार करत होतो आणि तुम्ही हजर राहिला. फार फार आनंद झाला बघा. साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी तुम्ही आपली पाठ फिरवणार नाही याची मला खात्री होती. ते असो, आपण व्यवहाराचं बोलूया का? त्यासाठी आलोय मी इथे. छान. बळवंतराव, तुमच्या गोदामातला कापूस खरेदी करण्याचं मी मान्य केलं होतं. मग आज नेताय ना कापूस? नाही बळवंतराव, नाही. आणखीन 4-5 दिवस तरी कापूस घेऊन जाता येणार नाही हेच सांगायला आलो होतो मी. 4-5 दिवसानंतर बघू कसं जमता येते. छान. बंकटलाल, तुम्हाला खोळा वाटतो का हो मी? ते काही नाही. एकदा व्यवहार ठरला म्हणजे ठरला. एकदा रक्कम चुकती करा आणि कापूस घेऊन जा. ते शक्य होणार नाही बळवंतराव. शक्य नाही? का शक्य नाही? कसं शक्य नाही? हे बघा, त्याचं कारण असं आहे की कारण सांगू नका हो. मी काय बोळ्याने दूध पित नाही हो. व्यवहार मोडायचा जर विचार तुमच्या डोक्यात घोळत असेल ना, तर तसं मी होऊ देणार नाही. आजच कापूस घेऊन जा, समजलं? बळवंतराव, गप बसावं तुम्ही. हो, अगं तू कशाला तोड म्हणायला आलीस? तुम्ही वचन मोडलं. वहिनी, कोणतं वचन? ह्यानाच विचारा. बळवंतराव, चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे, शिवजी के माथे धरो रे. चंदन चावल. महाराज, आपण हे काय करताय? खेळतोय. खेळताय? आगीशी खेळतोय. आगीचा खेळ? आधी मानवाला खेळता खेळताच आगीचा शोध लागला असावा. उत्तरोत्तर त्याची प्रगती होत गेली, बुद्धी विकसित झाली. तरीही आज हा प्रगत मानव रागाच्या आहारी जातो तेव्हा आदी मानवासारखा वागू लागतो. अप्रगत, असंस्कृत असं हे त्याचं वागणं त्याच्या संसाराची राख रांगोळी करून जातं. राग आणि आग या भिन्न प्रवृत्ती नाहीत. आगीचा खेळ, आगीचा खेळ.
आगीचा खेळ, आगीचा खेळ, आगीचा खेळ. व्यंकटा ये. महाराज आगीचा खेळ. हे काय चाललंय काय? व्यंकटा रे बघ, आगीचा खेळ, आगीचा खेळ, आगीचा खेळ. आगीचा खेळ, आगीचा खेळ, आगीचा खेळ, आगीचा खेळ. व्यंकट, व्यंकट अरे बघ, आगीचा खेळ बघ, आगीचा खेळ बघ. महाराज हे सगळं काय चाललंय? बळवंत महाराज. हा राग येतो ना तुला? हो, मी रागवतोय कारण मला माणसं तशी भेटतात की अशी वागतात, मला त्यांचा राग अनावर होतो. बळवंत हा गवताचा भारा, यात एक ठिणगी पडली आणि भारा जळून नष्ट झाला. आणि दुसरी ठिणगी जमिनीवर पडली आणि स्वतःच विझून नष्ट झाली. असं का बरं झालं? महाराज मी सांगतो. आपल्या मनात गवताचा म्हणजे अहंकाराचा भारा असतो. कुणी त्यावर ठिणगी टाकायचा अवकाश म्हणजे आपल्या रागाचा भडका उडतो. आपल्या मनात अहंकाराचा भारा नसेल तर कुणीही ठिणगी टाकली तरी रागाचा भडका उडणार नाही. समोरच्या माणसाच्या क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर त्याची क्रियाच व्यर्थ ठरते. बळवंत, आयुष्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटणार, त्यामुळे रागाच्या ठिणग्या उडण्याचे प्रसंग वारंवार येणार. पण रागावल्यामुळे काहीच साध्य होत नाही बळवंत. होतो ते नुकसान, केवळ राख रांगोळी. महाराज काल रागाच्या भरात तुझ्या बायकोलाही इजा पोचवलीस तू, होय ना? होय महाराज. काय मिळवलंस? तुझ्या तापट स्वभावामुळे तू तुझी बायको, मुलगा, सून यांना दुरावलास. अरे जे आहे ते प्रेमाने टिकवून ठेवायचं असतं, रागाने गमवायचं नसतं. महाराज चुकलो मी, क्षमा करा. यापुढे कधीही कोणावरही रागवणार नाही. वचन देतोस? होय महाराज. आणि पुरुषोत्तम तू रे? महाराज अरे हे वडील आहेत तुझे. आपल्या माणसांमध्ये दोष असला तर आपण त्यांना सोडून देतो का रे? महाराज तू तुझ्या वडिलांचा स्वभाव दोष दूर करण्याऐवजी तूच त्यांना सोडून जायची तयारी करू लागलायस. रागाला रागानेच प्रत्युत्तर दिलंस. तुझ्या दोघांच्या मध्ये भिंत उभी केलीस, पण या भिंतीपाठी तुझी आई घुसमटते याचा विचार नाही केलास. असे दुटप्पी का रे वागता तुम्ही? क्षमा करा महाराज. न कळत का होईना मी देखील चुकत होतो. पण मी तुम्हाला वचन देतो, आम्हा दोघांमध्ये उभी राहिलेली भिंत मी स्वतः नेस्तनाबूत करीन. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. पुढे जा, असेच पुढे जा. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात.